वेलकम टू एक्सपर्ट विथ गौरी. टुडे वी लर्न 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1. यामधील चॅप्टर 3 आपण पाहणार आहोत पॉलिनॉमियल्स. यामधील प्रॅक्टिस सेट 3.5 आपण पाहणार आहोत. आता या प्रॅक्टिस सेटमध्ये 13 क्वेश्चन आहेत, त्यामुळे याचे आपण 3 पार्ट्स बनवणार आहोत, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्यवस्थित हा प्रॅक्टिस सेट पूर्णपणे कळेल. ओके. यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल 2x - 2x क्यूब + 7 युजिंग गिवन व्हॅल्यूज फॉर x. आता यामध्ये आपल्याला 3 क्वेश्चन दिले. त्या क्वेश्चनमध्ये फॉर व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल x, फर्स्ट x = 3, सेकंड x = -1 अँड थर्ड x = 0. या गिवन व्हॅल्यू पॉलिनॉमियल मध्ये पुट करून व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल फाइंड आउट करायची आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन आपण प्रॅक्टिस सेट 3.4 मध्ये पाहिलेले आहेत. फॉर युअर स्टडी आय गिव्ह अ प्रॅक्टिस सेट 3.4 videos link in a description box, so please follow this video for better understanding. Now solve this question. आता या क्वेश्चन मधील आपण फर्स्ट ऑप्शनचा विचार करणार आहोत. x = 3. ओके. मग आता हे राईट डाऊन करताना फर्स्ट आन्सर, आता जो x व्हेरिएबल आहे त्यासाठी आपल्याला एक लेटर घ्यायचा आहे. आपण p घेऊया. ओके. त्याच्यामुळे ह्याचं रीडिंग काय होईल, p ऑफ x = आता क्वेश्चन मध्ये जो पॉलिनॉमियल दिलाय तो इथे राईट डाऊन करायचा. 2x - 2x क्यूब + 7. ओके. आता आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे x ची. x = 3. ती इथं आपल्याला x च्या जागी इनपुट करायची आहे. देअरफॉर p ऑफ 3. आता पॉलिनॉमियल मध्ये जिथे जिथे x आहे तिथे तिथे हा सबस्टिट्यूट टाकायचा आहे 3. त्याच्यामुळे 2 × ब्रॅकेट 3 मायनस 2 × ब्रॅकेट 3 क्यूब + 7 = 2 3 = 6 -2. आता 3 चा क्यूब विचारलाय, त्याच्यामुळे 3 × 3 × 3 3 टाइम्स 3 जर का आपण मल्टिपल केले तर 3 3 = 9 अँड 9 3 = 27 + 7. आता हा 6 आणि हा 7 ह्यांच्या आपण ॲडिशन करू. 6 + 7 = 13. आता 2 × 27 म्हणजे 27 2 = -54, कारण की इथे मायनसचा सिम्बॉल आहे. ओके. त्याच्यामुळे इथे मायनस घेतला. आता 13 - 54 म्हणजे लहान संख्येतून आपण मोठी संख्या मायनस करतोय, म्हणजे इथे येतील 4 - 3 = 1 अँड 5 - 1 = 4. इथे मायनस येईल कारण की आपण लहान संख्येतून मोठी संख्या सबट्रॅक्ट केली. ओके. त्याच्यामुळे फर्स्ट ऑप्शन जर का आपण घेतला x = 3 तर आपल्याला आन्सर मिळालेले आहे -41. देअरफॉर p ऑफ 3 = -41. ओके. किंवा आपण असं सुद्धा लिहू शकतो, द व्हॅल्यू ऑफ given polynomial for x = 3 is -41. ओके. पण इथपर्यंत जरी तुम्ही आन्सर दिलं तरी सुद्धा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. आता सेकंड ऑप्शन विचारून घेऊया. यामध्ये व्हॅल्यू दिली आपल्याला घेण्यासाठी x = -1. ओके. परत p ऑफ x = 2x - 2x क्यूब + 7. ओके. गिवन पॉलिनॉमियल राईट डाऊन करून घ्यायचा. आता इथे x ची व्हॅल्यू आपल्याला -1 घ्यायला सांगितली, त्याच्यामुळे जिथे जिथे x आहे तिथे तिथे आपल्याला -1 घालायचं आहे. मग 2 × -1 मायनस 2 × -1 क्यूब + 7 = 2 × -1 म्हणजे इथे येतील -2, इथे परत -2. आता -1 चा क्यूब म्हणजे -1 × -1 × -1. पहिल्यांदा जेव्हा -1 आपण करतो मल्टिपल तेव्हा +1 आन्सर येतं, पण +1 × -1 मग इथे परत एकदा -1 येईल. +7 = -2. आता -2 × -1 म्हणजे इथे झाले +2, कारण की 2 1 = 2
आणि दोन्हीही मायनस आहेत, त्याच्यामुळे मायनस मायनस आन्सर आपलं प्लसमध्ये येईल. आणि हे जे आहे ते +7 इज इक्वल टू, आता -2 आणि +2 हे दोन्ही कॅन्सल होतील किंवा इथे डायरेक्ट 0 लिहिलं तरी सुद्धा चालेल. ओके, आणि +7 म्हणजे आपल्याला p ऑफ -1 मिळाला 7. ओके, therefore the value of given polynomial for x is equal to -1 is 7. ओके, म्हणजे x ची व्हॅल्यू जर का आपण -1 घेतली तर आपल्याला या पॉलिनॉमियलचा आन्सर मिळत आहे 7. आता हा थर्ड ऑप्शन विचारत घेऊया. यासाठी x ची व्हॅल्यू आपल्याला 0 घेण्यासाठी सांगितली, त्याच्यामुळे p ऑफ x इज इक्वल टू गिवन पॉलिनॉमियल राईट डाऊन करून घ्यायचा फर्स्ट, 2x मायनस 2x क्यूब प्लस 7. तर जिथे जिथे x हा व्हेरिएबल आहे तिथे तिथे आपल्याला ही व्हॅल्यू पुट करायची. +7. आता 2 मल्टिपल 0 इज इक्वल टू, इथे 0 येईल कारण की कोणत्याही संख्येला जर का 0 ने मल्टिपल केलं तर आन्सर हे 0च येईल. -2 हा जो आहे तो तसाच येईल, 0चा क्यूब म्हणजे 0च येईल आणि +7 इज इक्वल टू 0. आता 2 मल्टिपल 0 इज इक्वल टू 0 +7, त्याच्यामुळे इथे रिमेनिंग आन्सर राहिलं फक्त 7. ओके, therefore p of 0 is equal to 7. Therefore the value of given polynomial for x is equal to 0 is 7. Question 2. For each of the following polynomial, find p of 1, p of 0 and p of -2. आता खाली आपल्याला 3 पॉलिनॉमियल्स दिलेत. त्या पॉलिनॉमियल्स मध्ये वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत. जो व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबलचा विचार करून आपल्याला हे 3 टाइप मध्ये आपल्याला आन्सर काढायचं आहे. ओके, आता फाइंड फर्स्ट p ऑफ 1. त्यासाठी क्वेश्चन आहे आपल्याला दिलेला p ऑफ x इज इक्वल टू x क्यूब. तो फर्स्ट राईट डाऊन करू, p ऑफ x इज इक्वल टू x क्यूब. ओके, मग आता x ची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यावी लागेल, पहिले 1 घ्यावी लागेल. ओके, मग त्याच्यामुळे therefore p ऑफ x याच्या ऐवजी सबस्टिट्यूट 1 घालायचं आपल्याला. आणि इथे सुद्धा x आहे त्याच्यामुळे ह्याचा सुद्धा क्यूब घ्यावा लागेल. ओके, आता 1 चा क्यूब हा 1च असतो, त्याच्यामुळे इथे डायरेक्ट आन्सर मिळाला आपल्याला p ऑफ 1 इज इक्वल टू 1. हे मिळालं आपल्याला आन्सर. आता त्याचप्रमाणे इथे सुद्धा p ऑफ 0 आहे. ओके, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करावी लागेल ॲज 0. मग इथे p ऑफ x इज इक्वल टू x क्यूब. therefore आता x ची व्हॅल्यू आपल्याला इथे 0 घ्यावी लागेल, p ऑफ सबस्टिट्यूट 0 इज इक्वल टू x क्यूब म्हणजेच इथे 0 क्यूब. इथे 0 क्यूब म्हणजे 0च येईल, कारण की 0 मल्टिपल 0 मल्टिपल 0 कितीही टाइम्स केले तरी आपल्याला आन्सर 0च मिळेल. ओके, त्याच्यामुळे इथे सुद्धा आन्सर मिळालं p ऑफ 0 इज इक्वल टू 0. त्याचप्रमाणे p ऑफ -2 चा विचार केला तर आपल्याला आता पॉलिनॉमियल जो दिलाय तो फर्स्ट राईट डाऊन करू, p ऑफ x इज इक्वल टू x क्यूब. आता x ची व्हॅल्यू इनपुट करू, इथे p ऑफ x दिलाय -2 इज इक्वल टू, इथे परत -2 कारण की व्हेरिएबल आलाय आणि त्याचा क्यूब इज इक्वल टू. आता -2 चा क्यूब आहे म्हणजे -2 मल्टिपल -2 मल्टिपल -2. आता हे दोन जर का आपण मल्टिपल केले तर -2 प्लस होतील, +4 2 2 जार 4 मल्टिपल -2 म्हणजे 4 2 जार 8 प्लस आणि मायनस आहे म्हणून इथे येईल मायनस. therefore p ऑफ -2 इज इक्वल टू
-8. ओके. आता त्याचप्रमाणे सेकंड पॉलिनॉमियल जो दिलाय त्याचा पण विचार करूया आपण. सेकंड क्वेश्चन दिलाय आपल्याला p ऑफ y इज इक्वल टू y स्क्वेअर मायनस 2y प्लस 5. आता हा क्वेश्चन मी तिन्ही ठिकाणी लिहून घेतलेला आहे म्हणजे पुरेसा आपला टाइम सेव्ह होईल. आता इथे फर्स्ट आहे p ऑफ 1 म्हणजे जो व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला 1 घ्यायची आहे. आता इथे y व्हेरिएबल आहे त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करून घेऊ. p ऑफ y च्या ऐवजी p ऑफ 1. ओके. सबस्टिट्यूट व्हॅल्यू आपण इथे राईट डाऊन केली. आता जिथे जिथे y हा व्हेरिएबल आहे तिथे तिथं सबस्टिट्यूट व्हॅल्यू जी आहे y ची ती आपल्याला इथं पुट करायची. इथे y स्क्वेअर आहे त्याच्यामुळे इथे 1 स्क्वेअर मायनस 2 मल्टिपल 1 प्लस 5 इज इक्वल टू 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1 मल्टिपल 1 मीन्स ओनली 1 मायनस 2 मल्टिपल 1 म्हणजे इथे -2 प्लस 5 इज इक्वल टू. पहिले आता हे सोडूया आपण. मग हा 1 जसा तसा लिहिला. आता 5 मायनस 2 म्हणजे इथे आले 3 म्हणजे आन्सर मिळालं 4. देअरफॉर p ऑफ 1 इज इक्वल टू 4. आता बऱ्याच वेळा शेवटी जेव्हा आन्सर फाइंड आउट करता तेव्हा तुम्ही डायरेक्ट p ऑफ y इज इक्वल टू 4 असं लिहिता. पण इथे ही पद्धत चुकीची आहे. जो आपण सबस्टिट्यूट घेतलेला असतो व्हेरिएबलच्या जागी तोच आपल्याला इथं पुट करायचा आहे. त्याच्यामुळे आन्सर आपल्याला असंच लिहावं लागेल p ऑफ 1 इज इक्वल टू 4. त्यानंतर सेकंड पाहूया. आता यासाठी व्हेरिएबलची व्हॅल्यू घ्यायची आहे आपल्याला 0 म्हणजे इथे y हा व्हेरिएबल आहे त्या जागी आपल्याला 0 घालावं लागेल. देअरफॉर p ऑफ 0 इज इक्वल टू y स्क्वेअर म्हणजे 0 स्क्वेअर मायनस 2 मल्टिपल 0 प्लस 5 इज इक्वल टू 0 स्क्वेअर मीन्स 0 2 मल्टिपल 0 म्हणजे इथे 0च प्लस 5 म्हणजे इथे आले 5. देअरफॉर p ऑफ 0 इज इक्वल टू 5. त्यानंतर इथं ऑप्शन दिलाय -2. मग आता p ऑफ y म्हणजे सबस्टिट्यूट y चा जो आहे तो आपण घ्यायचा -2. ओके. इथं गिव्हन आहे इज इक्वल टू y स्क्वेअर मीन्स -2 स्क्वेअर मायनस 2 मल्टिपल -2. ओके. कारण की y ची व्हॅल्यू आपल्याला -2 दिली आहे प्लस 5 इज इक्वल टू -2 मल्टिपल -2 मायनस मायनस म्हणून इथं प्लस होईल 2 2 जार 4. इथे सुद्धा -2 मल्टिपल -2 म्हणजे मायनस मायनस प्लस होऊन इथे येईल 2 2 जार 4 प्लस 5. 4 प्लस 4 8 8 प्लस 5 इज इक्वल टू 13. देअरफॉर p ऑफ -2 इज इक्वल टू 13. थर्ड पॉलिनॉमियल दिले आपल्याला p ऑफ x इज इक्वल टू x रेज टू 4 मायनस 2x स्क्वेअर मायनस x. आता इथे व्हेरिएबल आहे x म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला 1 घ्यायची आहे. जिथे जिथे x हा व्हेरिएबल आहे तिथे तिथं 1 ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. देअरफॉर p ऑफ x याच्याऐवजी x चा सबस्टिट्यूट घ्यायचा 1 इज इक्वल टू x रेज टू 4 म्हणजे 1 चा पॉवर 4 मायनस 2 मल्टिपल x स्क्वेअरच्या ऐवजी सबस्टिट्यूट घ्यायचा त्याचा 1 स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 1 मल्टिपल 1 मल्टिपल 1 मल्टिपल 1 इज इक्वल टू 1 मायनस 2 मल्टिपल 1 स्क्वेअर म्हणजे 1 मल्टिपल 1 इज इक्वल टू 1 मायनस 1 इज इक्वल टू 1 मायनस 2 मल्टिपल 1 म्हणजे इथे -2 आणि परत -1 इज इक्वल टू. या दोन संख्यांचा पहिले विचार करू. 1 -2. आता इथं मोठी संख्या 2 आहे त्याला सिम्बॉल आहे मायनसचा म्हणजे ऍक्शन सुद्धा इथं सबस्ट्रॅक्शनची होईल. मग 2 - 1 इज इक्वल टू 1 पण मोठ्या संख्येला मायनसचा सिम्बॉल आहे त्याच्यामुळे इथे सुद्धा मायनस होईल. त्याच्यानंतर हा जो आहे तो घेऊ. मग -1 आणि -1 म्हणजे इथे ॲडिशन होऊन कारण की मायनस मायनस प्लस होतात मग ॲडिशन होऊन सिम्बॉल मात्र मायनसचा लागेल. ओके. त्याच्यामुळे 1 + 1 इज इक्वल टू 2 पण आन्सर येईल आपलं -2. देअरफॉर p ऑफ 1
इज इक्वल टू -2. त्यानंतर x साठी आपल्याला इथे व्हॅल्यू दिलेली आहे 0, ती इथं पुट करूया. देअरफॉर p इज इक्वल टू 0. आता हा पॉलिनॉमियल मी फर्स्ट लिहून घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपला टाइम बराचसा सेव्ह झालेला आहे. पॉलिनॉमियल मस्ट बी राईट फर्स्ट. इज इक्वल टू x⁴ म्हणजे 0चा पॉवर 4 घ्यावा लागेल, -2 मल्टिपल 0चा पॉवर 2 -0 इज इक्वल टू 0चा पॉवर 4 म्हणजे इथे 0 -2 मल्टिपल 0. आता इथे डायरेक्ट घेऊ आपण. 0चा स्क्वेअर म्हणजे काय आलं, इथं 0 आलं. ओके, मग 2 मल्टिपल 0 म्हणजे इथे 0च येतील आणि हा -0 म्हणजे इथे आन्सर आलं 0. देअरफॉर p ऑफ 0 इज इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू जी आहे ती -2 घ्यायला सांगितली. देअरफॉर p ऑफ x मीन्स p ऑफ -2. ओके, सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ x. आता -2 x च्या जागी जर का घातला तर आपल्याला असं राईट डाऊन करावं लागेल, कारण की x चा इथं पॉवर 4 आहे, त्याच्यामुळे याच सबस्टिट्यूटचा पण पॉवर 4 येईल. -2 मल्टिपल -2 स्क्वेअर आणि इथे x म्हणजे -2. ओके, आता हे डायरेक्ट आपण एक्सपांड मध्ये लिहूया. -2 मल्टिपल -2 मल्टिपल -2 मल्टिपल -2. ओके, 4 टाइम्स आहे, त्याच्यामुळे 4 टाइम्स घेतले. -2 इंटू ब्रॅकेट -2 मल्टिपल -2. ओके, कारण की त्याचा स्क्वेअर आहे आणि -2 इज इक्वल टू. आता या दोन संख्यांचा जर का गुणाकार केला तर -2 मल्टिपल -2 म्हणजे इथे 4 +4. त्यानंतर या दोन संख्यांचा जर का गुणाकार केला -2 मल्टिपल -2 म्हणजे इथं +4 येते. -2 इंटू ब्रॅकेट -2 मल्टिपल -2 इज इक्वल टू +4. आता इथे मायनस आणि ब्रॅकेटमध्ये -2 आहे म्हणजे इथे सबट्रॅक्शन आहे, कारण की इथे सिम्बॉल आपल्याला मायनसचा दिलाय. मग आता हा ब्रॅकेट जर का आपल्याला काढायचा असेल तर ब्रॅकेटमधील जी संख्या आहे त्याचा सिम्बॉल चेंज होईल. मग इथे -2 आहे, ब्रॅकेट जर का काढला तर त्याचं होईल +2. ओके, 4 4 = 16 -2 मल्टिपल 4 इज इक्वल टू 8. 2 4 = 8 +2. 16 - 8 इज इक्वल टू 8 +2 इज इक्वल टू 10. Therefore, p of -2 is equal to 10. त्यानंतर क्वेश्चन 3 दिले आपल्याला. इफ द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल m³ + 2m + a is equal to 12 for m is equal to 2, then find the value of a. आता हा क्वेश्चन नीट समजून घ्या. इथे आपल्याला m ची व्हॅल्यू दिलेली आहे 2, म्हणजे m च्या ऐवजी आपल्याला सबस्टिट्यूट घ्यायचा आहे 2. आणि हा जो पूर्ण पॉलिनॉमियल आहे m³ + 2m + a याची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला दिली आहे 12. ओके, म्हणजे त्याचा आन्सर धरा तुम्ही, त्याचा आन्सर सुद्धा 12 आहे. यावरून आपल्याला पॉलिनॉमियल मधील जो a आहे तो फाइंड आउट करायचा आहे. ओके, मग फर्स्ट जो पॉलिनॉमियल आहे तो फर्स्ट राईट डाऊन करायचा आपल्याला. मी इथे आता इथे लिहिणार कसं, p ऑफ m. ओके, कारण की व्हेरिएबल m दिलाय आपल्याला. p ऑफ m इज इक्वल टू हा जो पूर्ण पॉलिनॉमियल आहे तो आपल्याला राईट डाऊन करायचा. m³ + 2m + a. ओके, या a ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. देअरफॉर आता m ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट घेऊ शकतो इथं, कारण की आपल्याला दिलेली आहे p ऑफ 2. ओके, कारण की क्वेश्चन मध्ये m इज इक्वल टू 2 दिलाय आपल्याला, त्याच्यामुळे इथे p ऑफ 2 आपण घेऊ शकतो. मग जिथे जिथे व्हेरिएबल m आलेला आहे तिथे तिथे ही सबस्टिट्यूट व्हॅल्यू आपल्याला टाकायची आहे. m³ म्हणजे इथे घ्यावं लागेल 2³ + 2m म्हणजे 2 आणि +a. देअरफॉर आता इथे p ऑफ 2. ओके, आता p ऑफ 2 न घालता इथे आपल्याला हा जो पॉलिनॉमियल आहे पूर्ण पॉलिनॉमियल याची व्हॅल्यू दिलेली आहे 12 क्वेश्चन मध्ये. ओके, त्याच्यामुळे इथे p ऑफ 2 न लिहिता डायरेक्ट p ऑफ 12 लिहिता येईल. ओके, कारण की आपल्याला क्वेश्चन मध्येच त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इफ द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल m³ + 2m + a इज इक्वल टू 12. आता हा पॉलिनॉमियल आपण राईट साईडला लिहिलेला आहे, म्हणजे इकडे जे आलेलं आहे ते त्याचा आन्सर आहे.
कॅल्क्युलेशन इझी जाण्यासाठी इथला पी आपण पुसून टाकूया. इज इक्वल टू 2 चा क्यूब म्हणजे 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2, 2 टू जार 4, 4 टू जार 8, 8 प्लस 2 मल्टिपल 2 इज इक्वल टू 4 प्लस 8. ओके, आता इथे आपण लिहू शकतो कारण की डाऊट नको यायला की हा 12 कुठून आलाय. ओके, ॲज पर गिव्हन इन क्वेश्चन ॲज P of 2 is equal to 12. ओके, कारण की P of 2 म्हणजेच काय, हा पूर्ण पॉलिनॉमियल. देअरफॉर आता हे 12 आपण जसेच्या तसे लिहू. इज इक्वल टू 8 प्लस 4 12 प्लस 8. देअरफॉर आता हा 12 जसं तसं राईट डाऊन केला. हा 12 आपण इकडे घेऊ, प्लस आहे त्याच्यामुळे change the symbol minus 12 is equal to a is equal to 12 minus 12 is equal to 0. ओके, असं समजत नसेल तर आपण उलट पण घेऊ. therefore a is equal to 0. therefore the value of a is 0. ओके, एकदम इझी होता. फक्त क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायचा. इथे आपल्याला होल पॉलिनॉमियलचीच व्हॅल्यू दिलेली आहे 12, त्याच्यामुळे ती आपण इथे यूज केली सबस्टिट्यूटसाठी. ओके, म्हणजे इथे काय घेतलं आपण, पी ऑफ एम, एमचा जो सबस्टिट्यूट आहे तो 2 घेतला, पण पी ऑफ 2 म्हणजेच काय तर होल पॉलिनॉमियल, म्हणजे त्याचा आन्सर काय आहे 12 दिले आपल्याला, म्हणून आपण 12 घेतला. ओके, त्याच्यामुळे आन्सर मिळालं द व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 0. क्वेश्चन 4, फॉर द पॉलिनॉमियल mx स्क्वेअर मायनस 2x प्लस 3 if p of -1 is equal to 7 then find m. आता या क्वेश्चन मध्ये बघा, फर्स्ट मी क्वेश्चन राईट डाऊन करून घेते. इथे p of x. ओके, म्हणजे x हा व्हेरिएबल आहे आणि हा पॉलिनॉमियल आहे mx स्क्वेअर मायनस 2x प्लस 3. हा जो दिलाय तो पॉलिनॉमियल दिलाय. ओके, आता इथे क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला कशी इन्फॉर्मेशन दिली, p ऑफ -1 इज इक्वल टू 7, म्हणजे x ची व्हॅल्यू जी आहे ती आहे -1. ती आपल्याला इथं x च्या जागी सबस्टिट्यूट म्हणून येत आहे. ओके, पण हे जे आहे ते पूर्ण पॉलिनॉमियल आहे, म्हणजे p ऑफ -1 जे आहे तेच आपलं आन्सर आहे 7. ते आपल्याला क्वेश्चन मध्ये दिले. ओके, म्हणजे पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काय आहे 7 आहे. ती यूज करून आपल्याला हा जो एम आहे तो फाइंड आउट करायचा. ओके, आता पहिले याची व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर पी ऑफ एक्स म्हणजे सबस्टिट्यूट -1 घेत आहे. ओके, क्वेश्चन मध्ये दिलाय इज इक्वल टू एम, जिथे जिथे व्हेरिएबल एक्स आहे तिथे ही व्हॅल्यू टाकून द्यायची. -1 स्क्वेअर -2 मल्टिपल -1 प्लस 3. ओके, आता क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलंय पी ऑफ -1 इज इक्वल टू 7, त्याच्यामुळे इथे आपल्याला 7 घेता येईल. ओके, इज इक्वल टू एम जशाचा तसा लिहायचा. -1 मल्टिपल -1 म्हणजे इथे झाला 1, -2 मल्टिपल -1 मायनस मायनस प्लस होऊन 2 1 जा 2 आणि प्लस 3 जशीचे तसे. ओके, इथे लिहूया आपण ॲज पर गिवन in question as p of -1 is equal to 7. ओके, म्हणजे काहीच डाऊट राहणार नाही तुमच्या मनामध्ये की हा 7 कुठून आला. ओके, देअरफॉर 7 इज इक्वल टू m मल्टिपल 1 म्हणजे इथे mच राहील. 2 प्लस 3 मीन्स 5. ओके, देअरफॉर 7, आता हा 5 प्लस आहे इकडे आल्यानंतर मायनस होईल, इज इक्वल टू एम. ओके, देअरफॉर 7 - 5 इज इक्वल टू 2, 2 इज इक्वल टू एम. चेंज करून घेऊ आपण साईड, एम इज इक्वल टू 2. देअरफॉर आपल्याला आन्सर मिळालं एम इज इक्वल टू 2. ओके स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 4च घेऊया कारण की व्हिडिओ फार मोठा होईल, कारण की ऑलरेडी या प्रॅक्टिस सेटमध्ये 13 क्वेश्चन दिलेले आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होईल.
त्याच्यामुळे पार्ट 1 मध्ये आपण क्वेश्चन 4 पर्यंतच घेऊया, त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करूया. ओके, तोपर्यंत चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.